भूमिकेमध्ये आता तुम्ही सुदर्शन दादा भोईर, स्ट्राईक एंडवरती अजय आणि नास्ट्राईक एंडवरती विजय. बॉलिंग ट्रॅक वरती समर्थ येतात. या स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक समीर दादा देखील आता ही स्पर्धा एन्जॉय करतात. लेट्स प्ले. पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅच स्टार्ट. पहिला बॉल, वेगवान बॉल, बॅकफूट जाऊन पंच केला. गॅप मोठा आहे, बॉल थांबणार नाही. बॉल एका टप्पा घेत चाललाय सीमा पार. पहिल्याच बॉल वरती धाबा मिळतील 4. चौकार. अजयनं अजिंक्य सुरुवात केली आहे. चौकार ठोकलाय पहिल्याच बॉलवरती. यावेळेसचा बॉल प्रचंड वेग, कोळीच्या वेगानं बॉल जसा फ्लॉपिंग क्रीज मध्ये ट्रॅव्हल होतं. डॉट बॉल. चौकारच्या नंतर डॉट बॉल होतं. धावफलक 4 ने खुलं झालंय. सांघिक आणि वैयक्तिक अकाउंट अजयने 4 ने ओपन केलं. बॉलर तयार होतात, समर्थ आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. हा ट्रॅकर बॅटची कडा, बॉल चालला स्क्वेअर लेगला. फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतील. फिल्डरला देखील कळणं गरजेचं आहे की हा रबर बॉल आहे. रबर बॉल कोणत्या क्षणी कोणत्या दिशेला टर्न होईल हे देखील पाहणं गरजेचं असतं. जर तुम्ही जास्त अनुभव घेतला रबर बॉलचा तर रबर बॉल हा वेगळ्या पद्धतीचा बॉल असतो. जसा टेनिस बॉल एकाच दिशेने ट्रॅव्हल होतो. जर आउटफील्ड खराब असली तर थोडा टर्न देखील होतो. पण रबर बॉल एक वेगळा बॉल आहे, पूर्ण रबरचा असतो. बॉल तयार. पोलर लेन्सचा बॉल अडवा बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न केला. डॉट बॉल होतो. ओव्हर नंबर 1 सुरू मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 1 पाहता आपण समर्थला पाहतो, जो हायवाईन कडनं बॉलिंग करतो मैदानाच्या आतमध्ये. वेगवान बॉल, पिकअप शॉट, बॉल झालाय मिड विकेटच्या दिशेनं. फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतात. एकच धाव मिळेल. एका धावेपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 7 ऑन बोर्ड, 7 धावा धावफलकावरती. स्ट्राईक एंडवरती विजय आता पहिला बॉल पेस करतील. विजयच्या पट्ट्यात बॉल पाठवलाय, लॉंग ऑन क्लिअर केलाय. आता बॉल चाललाय सीमा पार. 6 षटकार. टीमची टोटल आपण पाहताय 13 अंकावरती. षटक क्रमांक 1 संपन्न होता. ओव्हर नंबर 1 चा खेळ समर्थ संपन्न होता. समर्थनं धावा खर्च केल्या 13. आणि आता बॉलिंग साठी नवीन बॉलर देखील ओव्हर नंबर 2 आता बाबू सांघिक दुसरे षटक आधारतात मैदानाच्या आतमध्ये. तर बघा जास्त वेळ घेऊ नका आपण. दोन्ही टीम पंच आपण देखील मैदानाच्या आतमध्ये सांगा फास्ट करा थोडं, कारण आज मेगा संडे सुपर फिनाले मेगा फिनाले आज आपल्याला पाहायला मिळतं. आज शेवटच्या टप्प्यात ही स्पर्धा आहे. बाबू येतात बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलाच बॉल, हा प्रकार सुरू केलाय, बॉलला देखील पाठवलाय मिड विकेटच्या वरनं हवाई सफर. तुन्ना तुन्ना गेम कहा गई मुन्ना, गेम गही तारा मंडल. 6. चला मैदानाच्या आतमध्ये ज्या बाईक आहेत त्या आपण बाहेर काढायच्यात.
झाडाखाली समोरची बाईक काढायची आहे. छान स्वागत केलंय बाबूचं अजयनं. आणखीन एक हा प्रकार पुल करण्याचा प्रयत्न, बाटांपाठचा संपर्क नाहीये. डॉट बॉल होता, षटकाराचं उत्तर बाबूने डॉट न दिलं. समोर देखील दोन आपण सेट बॅट्समन पाहता मैदानाच्या आतमध्ये. 5 ओव्हरची मॅच आहे. अजय आणि विजयला पाहतोय. बॉल अँड ट्रॅक वरती बालू तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट, यावेळेसचा बॉल पिकअप शॉट खेळतात. मिड विकेटच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय. एक टप्पा घेत बॉलची अडवणूक देखील केली गेली आहे. 2 धावा तुम्ही इथं थांबू शकत नाहीयेत. 2 धावेच्या मदतीने धावफलक देखील पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती 21 धावा, 21. हा प्रकार पूल केलाय, बॉल चाललाय, हवाई यात्रा, बिग बिग लॉंग वाय मायटी स्ट्रोक. अजय शबाट मधनं येतोय. आणखीन एक षटकार. अजयचा बॉडी लँग्वेज तुम्ही पाहू शकता, परंतु एखादा खेळाडूची खेळाडू वृत्ती त्याच्या बॉडीवरनं नसते, असं अजय देखील सांगतो. षटकार ठोकला अजयनं. ना स्ट्राईक वरती विजयला पाहतो, त्याने देखील एक षटकार ठोकला. बाळू थोडस प्रेशर मध्ये. हा प्रकार व्ही मध्ये फटकाय सुरू केलाय. समोरच्या दिशेनं फोल्डर तैनात आहेत. एकच धाव मिळेल. बघा मागच्या ओव्हर मध्ये देखील पाहिलं गेलं तर विजय 5व्या बॉलवरती स्ट्राईक वरती आले होते आणि या ओव्हर मध्ये देखील विजय 5व्या बॉलवर स्ट्राईक वरती आले. पहिल्या ओव्हरचा पहिला बॉल चौकार, त्यानंतर डॉट बॉल, 2 धावा, डॉट बॉल, 1 षटकार. आणि या ओव्हरचं समीकरण देखील सेम त्याच रीते पाहायला मिळतं. पहिला षटकार, डॉट बॉल, 2 धावा, षटकार, आता सिंगल. धावसंख्या एकली पुढे सरकते. धावसंख्या धाव फलकावरती 23. यावेळेस दिशा खराब आहे. बॅकअप साठी कोणत्या प्रकारचं खेळाडू इथे नाहीयेत, परंतु हे करणं देखील गरजेचं होतं का, हा देखील आता प्रश्न इष्टकशाला देखील पडला. येस, वाईट +2 या 3 मिळतील. 31 धावा धाव फलकावरती. बालू येतात. शेवटचा बॉल आहे बालूचा. हा प्रकार पाठवला एक्स्ट्रा कव्हरच्या वरनं, एक्स्ट्रा पॉवर दाखवली आहे. बॉल चाललाय हवाई सफर, षटकार. बघा दोन्ही टीमचे एक एक खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवा. पहिलाच बॉल स्टंटच्या वरनं जातो. यस, विकेट देखील मिळते. पहिली विकेट, पहिला गडी गडत अजयला परतावं लागतं. विकेट नंबर फर्स्ट डाऊन टीम तरुण 11.
नवीन बॅटर विकी येतात बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच बॉलवरती राजूला सफलता मिळाली. पहिलाच बॉल ट्रॅव्हल होतोय स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक वेगाने तिथे पोहोचलात. दुसरी धाव देखील वेगाने कंप्लीट केली गेली. 2 धावा तुम्ही इथं थांबू शकत नाहीये. पहिल्या बॉलवरती विकेट, सेकंड बॉलवरती या 2 धावा. धावफलक 2 पुढे सरकेल. 39 धावा. 39 ऑन बोट. लॉस ऑफ 1 विकेट. टीम तरुण 11 पाठ तयार. बॉलर देखील तयार आहेत. धावाचा बॉल ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल. आयसीसी नियम क्रमांक 22 व्हाईट बॉल. बॉल फुल करण्याचा प्रयत्न. पाठमपटचा संपर्क नाहीये. बॉल पडल्यानंतर बॉडीवरती विलास. डॉट बॉल. तयार. डॉट बॉल फेकला बॉलर देखील. यावेळेस हाफ ट्रॅकर. बॉल देखील चांगला आहे. बॉलची पिचिंग देखील चांगली आहे. आणखीन एक डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्येचा विचार केला 40 ऑन बोर्ड. 40 धावा धावफलकावरती. 40 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. हा वरचा बॉल देखील चांगला आहे. हा बॉल देखील चांगला आहे. लाईन देखील चांगली आहे. अगतीच बॅटरनं देखील पाहिलं कदाचित थोडासा वाईट केलं. असं वाटलं की बॉल लेग स्टिकच्या बाहेरचा आहे. सोडून दिला. परंतु बॉलची पिचिंग प्रॉपर आहे. डॉट बॉल होतं. सॉफ्टरने फटका ड्राईव्ह ऑन साइडला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतात. बॉल पर्यंत पोहोचतात. दरम्यान 2 धावा इथनं मिळतात. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाळामध्ये 2च्या मधून षटक क्रमांक 3 संपन्न होतं. 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 42. एका गड्याच्या मोबदल्यात बॅटिंग करत असताना टीम तरुण 11. बॉलिंग ट्रॅक वरती ब्रिजेश. 4थ्या ओव्हरमध्ये पहिलाच बॉल ब्रिजेशनं. यस, लाईन पाहिली जाईल ना. लाईन पंचामत सांगतायत की उजवा एसटीच्या बाहेरचा बॉल आहे. व्हाईट बॉल घोषित केलाय पंचांनी. अतिरिक्त धाव स्कोर कार्ड वरती जोडली जाईल. 43 धावा. ह्यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न. बॅटमपाटचा संपर्क नाहीये. बॅटमपाटच्या मधनं बॉल निघून जातो षटकाच्या हातामध्ये. डॉट बॉल आला. पुढचा बॉल लॉकल मध्ये फेकला. ड्राईव्ह करतात ऑन साइडला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक थोडीशी खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. सेकंड प्लेअर तिथपर्यंत पोहोचतील दरम्यान 2 धावा मिळतात. 2 धावेच्या मदतीने धावफलक देखील पुढे सरकत आहे. 45 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर 4 प्रगतीपथावर आपण पाहता. ब्रिजेशचा वापर केला. ब्रिजेश देखील चांगली गोलंदाजी केली. पुढचा बॉल. बॉल तयार. विकेट केलाय. बॉलला पाठवलाय मिड विकेटच्या वरनं. सीमारेषेच्या बाहेर. विजयच्या बॅट मधनं आणखीन एक तडाखा. सिक्सर.
50 धावा धावफलकावरती. 51 धावा धावफलकावरती. 5 षटकांची मॅच. कालच्या दिवसामध्ये ग्रामीण पौल पाहिला आपण. ग्रामीण पौल मध्ये 70, 73 धावा बनत होत्या. सर्वाधिक टोटल स्पर्धेचं म्हटलं तर 83 धावेचे टोटल. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक येतात. कॅच ड्रॉप झाली. विजयची कॅच ड्रॉप झाली. कदाचित हार्दिक पॅकर्सला हे विसरून चालणार नाहीये की एखाद्या खेळाडूला जीवनदान देणं ही किती मोठी गोष्ट असते. सर कदाचित येणाऱ्या बॉलवरती जर प्रवीणनं आक्रमण केलं आणि प्रवीणच्या बॅटमध्ये जर धावा बनल्या तर कदाचित या कॅच कडे लक्ष देखील दिलं जाईल. कारण कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच असं समीकरण आपण सातत्याने पाहत आलो. फुल करा व्ही मध्ये फटका समोरच्या दिशेनं विकेट करण्याचा प्रयत्न नक्कीच केला. स्वतःच्या फॉलोअर थ्रो मध्ये बॉलची अडवणूक देखील केली गेली आहे. डॉट बॉल होतं. धावसंख्या धावफलकावरती 53 धावा. 53 धावा धावफलकावरती. तरुण 11 फुल केलाय. हवाई सफर करायचा प्रयत्न केलाय. मिस्टर मिस्टोक जेलची संधी. आता चुकी होणार नाहीये. इथनं आता झेल पकडला. फलंदाज होईल बाद. विजयला परतावं लागेल. दुसरा धक्का लागतो इथनं. 53 वरती 2. टीम तरुण 11. नवीन बॅटर 4थ्या क्रमांकावरती जमीर. संघाची टोटल विचार केली तर 53 धावा धावफलकावरती. हवसचा बॉल. यू मिस डेफिनेटली. दांडी गोल. फलंदाज बाद. फॉर रिटर्न डिस्ट्रॉय. विकेट नंबर 3 मैदानाच्या बाहेर लागतोय. तिसरा धक्का टीम तरुण 11 ला. 53 वरती तिसरा धक्का. नेक्स्ट मॅच पासून 12वा खेळाडू एक आमच्या समोरच्या कक्षामध्ये पाठवा, अन्यथा आपल्याला पेनल्टी दिली जाईल असे आयोजक आम्हाला सांगतात. बघा ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. प्रत्येक इनिंग ब्रेक मध्ये टॉस करण्यासाठी येणे देखील गरजेचं आहे. त्यानंतर प्रत्येक संघाचा एक 12वा खेळाडू आमच्या समोरच्या कक्षामध्ये पाठवा, अन्यथा तुम्हाला पेनल्टी दिली जाईल. बघा आयोजकांची इच्छा अशी का कोणत्या संघावरती अन्याय होऊ नये, परंतु प्लीज कॉपरेट करा. कारण मालिकावीरसाठी आपण स्पोर्ट्स सायकल पाहतात. आकर्षक कधी सायकल त्यानंतर या बरोबर दिव्याच्या ट्रॉफ्या समसमत्या ट्रॉफ्या पाहतात आणि कदाचित एखाद्या खेळाडूवरती अन्याय होईल अशी आयोजकांची इच्छा नाहीये. म्हणून 12वा प्रतिनिधी कंपल्सरी पाठवा. बॉल दिशा चांगली आहे. थोडासा लेग कटर पाहिला. बॉल पडल्यानंतर अगदी थोडासा वळण घेतो. डॉट बॉल होतो. षटकाराच्या नंतर डॉट बॉल. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या धावफलकावरती 59. 59 धावा धावफलकावरती. शेवटचं षटक गेटवर ज्याला म्हटलं जातं ते षटक प्रगती पथावर. विकेट करण्याचा प्रयत्न. बॉल पडल्यानंतर मॅजिकल बॉल म्हणतात त्याला, जो पडल्यानंतर खालीच राहतो. असं बॅटरला देखील वाटतं की हा बॉल सडनली बाउन्स होईल, परंतु हलकासा बाउन्स होऊन बॉल यशकाच्या हातामध्ये विसावतो. डॉट बॉल येतो. डॉट बॉलच्या मदतीने धावसंख्या स्थिर धावफलकावरती 59. 59 धावा धावफलकावरती. विकेट करण्याचा प्रयत्न. विकेट करण्याचा प्रयत्न. बाटाम पाठचा संपर्क नाहीये इथनं. विकेट सॅक्रिफाईस देखील केली जाते. रनआउटच्या स्वरूपात लागतो इथनं. अजून एक धक्का लागतो टीम तरुण 11 ला.
बॅटशी करा, बॅटशी टॉपेज, शेवटच्या बॉलवरती देखील विकेट. फलंदाज बाद. 5 षटकांच्या अखेरीस बॅटिंग करत असताना टीम तरुण 11 बनवल्या त्या 59 धावा. आता येणारे 30 बॉल आणि 60 धावेची गरज. नेक्स्ट बॅटल, नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला आरव 11 तर दुसऱ्या बाजूला विक्ट्री नाईट्स. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस साठी यायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करू. एक षटक फेकायच्या अगोदर जर दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित नाही झाले तर पॅनल्टी दिली जाईल. बघा आज वेळेवरती सामने पार करायचे आहेत आपल्याला, कारण आज मेगा संडे, मेगा फिनाले, मेगा बॅटल आपण पाहता. आज स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. दुसऱ्या दिवसात ही स्पर्धा आपण पाहता. श्रद्धांजली चषक 2026 हे थरार आपण पाहताय. समीर दादा भोईर आणि तास नंतर जय बोले क्रिकेट क्लब अंबरनाथ गाव यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहताय. त्याचनंतर ग्रामीण टेनिस च्या माध्यमातून ही स्पर्धा देखील कव्हर केली गेली आहे. आज देशाच्या कानाकोपऱ्यात आपण घर बसल्या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. नक्कीच समीर दादांच्या माध्यमातून टेनिस बॉलची देखील एक आपण भव्य दिवस स्पर्धा पाहतो. ती स्पर्धा देखील श्रद्धांजली चषक याच नावाने असते आणि त्यांची ओळख आहे क्रिकेट मधली. आणि आज त्यांचं क्रिकेटवरलं अपाट प्रेम, सर्वांवरच प्रेम आहे. आणि आज कदाचित कालच्या दिवसात काही कारणास्तव उपस्थित नाहीत, परंतु आज समीर दादा देखील उपस्थित आहेत आमच्या मुख्य व्यासपीठावर. त्यांना आपण पाहू शकता. आरव टीमचे कॅप्टन, आरव 11 टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. टीम विक्ट्री नाईट्स कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस साठी या. एक षटक कंप्लीट व्हायच्या अगोदर आपण जर टॉस साठी आला नाही तर जो आयोजक डिसिजन देतील. चला बॅटर देखील पाठवा मैदानाच्या आतमध्ये. बघा क्रिकेट असोसिएशनचा हा नियमच आहे की इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं अनिवार्य आहे. आणि जर एका षटकाच्या अगोदर जर टॉस साठी एखाद कॅप्टन उपस्थित नसले तर समोरच्या टीमला टॉस विन दिला जाईल. हे नियम क्रिकेटमध्ये आपण पहिलेपासूनच पाहत आलो. शेवटचा ऑफिशियल कॉल देतो. विक्ट्री नाईट्स च्या टीमला विनंती आहे की आपण टॉस साठी या.
मॅच स्टार्ट. पंचांचा ग्रीन सिग्नल. पहिलाच बॉल अवनीश हा बॉलरचा वापर केलाय पहिल्या बॉल ओव्हर मध्ये. एक वेगाने कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे परंतु इथनं अक्रॉस सोफ देखील नाहीये म्हणजे हा बॉल देखील चाललाय थर्डमॅनच्या दिशेनं. फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतील. दरम्यान ह्या 4 धावा मिळतात. 4 सांघिक आणि वैयक्तिक अकाउंट मयूरनं ओपन केले 4 धावेनं. पहिल्याच बॉलवरती सुरुवात दमदार. 7 धावा इथनं डिफेन्स करायच्या. 7 धावा इथनं समोर बॅटिंग करत टीमनं चेस करायच्या. बॉल तयार. फुल करण्याचा प्रयत्न. हाफ ट्रॅकर. येस पंच आम्हाला सांगतायत की हा बॉल वाईट आहे. अतिरिक्त धाव स्कोर कार्ड वरती जोडली जाईल. पाच धावा धाव फलकावरती. बॉलिंग ट्रॅक वरती अवनीश तयार. या वेळेस मयूरने उडवला बॉल. मिस टायमिंग स्ट्रोक. जेल होईल का? बॉल चाललाय मिड विकेटच्या वर सीमा पार. धावा मिळतील 6. षटकार. मयूरच्या बॅट मधनं षटकार. अवनीश वरती थोडस दडपण प्रेशर. हाय बॉल रडार मध्ये. एक्स्ट्रा. अवनीशनं जवळजवळ 17 धावा खर्च केल्यात. त्यामध्ये पहिल्या बॉल होती चूक त्या 4 धावा. जिथे सिंगल होती तिथे 4 मिळाल्या. त्यानंतर मयूरनं बॅटचा पैसा ओपन केला. सलग 2 षटकार त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळतात. त्यावेळेस हलकेच पटका ड्राईव्ह करतात ऑन साइडला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचेपर्यंत दुसरी धाव देखील वेगाने कंप्लीट केली गेली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 2 धावेनं धाव फलक पुढे सरकेल 19 अंकावरती. ओव्हर नंबर 1 मध्ये आपण पाहता अवनीशला पाहता ज्याने अद्यापर्यंत 19 धावा खर्च केल्यात. अवनीश पुनर्षदा तयार. हा प्रकार स्क्वेअर लेगला पुल बॉलला पाठवलाय. सीमारेषेच्या बाहेर. एक टप्पा घेत बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. चौकार. (23) 23 धावा धाव फलकावरती. 23 धावा धाव फलकावरती आहेत. शेवटचा बॉल. बॉलर देखील तयार. यावेळेस बॉल मध्ये फेकलाय. हलक्याने फटका ड्राईव्ह करतात ऑन साइडला. डीप मध्ये फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतील. दरम्यान 2 धावा मिळतील. दोन्ही धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरकेल. 25 धावा. षटक क्रमांक 1 संपन्न होता. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. आरव 11 च्या अगेन्स्ट
विक्ट्री नाईट्स. बॉलिंग ट्रॅक वरती अजय. बॅटिंग तर अजयने चांगली केली, आता बॉलिंग देखील चांगली करतात. पहिलाच बॉल अजयने डॉट फेकला. पहिलाच बॉल डॉट. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय ती 25. 25 धावा धावफलकावरती. सुरुवात चांगली, स्टार्ट चांगला मिळालाय. स्टार्ट चांगलं मिळणं देखील गरजेचं असतं. यावेळेस फुल केलाय ऑन साइडला. बॉल चाललाय मिड विकेटच्या वरनं सीमा पार. धावामती 6, षटकार. पाडावसूप करण्याचा प्रयत्न, परंतु डॉट बॉल. डॉट बॉलची संगत होती. डॉट बॉल षटकाराचं उत्तर. डॉट बॉल न दिलं. बॉल तयार. यावेळेस आणखीन एक मुस्टॅमिंग स्ट्रोक. होल्डर येतात, बॉल खाली. चुकी होणार नाहीये इथनं. ज्या खेळाडूने धावा 26-25 खर्च केल्या, त्या खेळाडूने आता अखेरचा फलंदाजाला बाद केलं. पहिला धक्का लागतो, पहिलं विकेटचं पतन, पहिलाच गळी घडत इथनं. कल्लू मैदानाच्या बाहेर. नवीन बॅटर राजू जात आहेत मैदानाच्या आतमध्ये. राजूने 2 षटकं फेकली. कमी धावा खर्च केल्या, विकेट देखील मिळवून दिल्या. विकेट टेकिंग गोलंदाजी केली. 60 धावा इथनं बनवायच्या, आता 20 मध्ये विजयासाठी. 20 बॉल 29 ची गरज. हाई बॉल चांगला आहे. हाई बॉल डॉट बॉल आहे. प्रत्येकी डॉट बॉल दडपण प्रेशर मैदानाच्या आतमध्ये वाढवाल. इथनं हाई डॉट बॉल आलाय म्हणजे अजय इकॉनॉमिकल गोलंदाजी करतो मैदानाच्या आतमध्ये. जरी दुसऱ्या बॉलवरती षटकार आहे तरी देखील अजय चांगली बॉलिंग करतो मैदानाच्या आतमध्ये. थ्रू करण्याचा प्रयत्न ब्लॉक हॉल मध्ये फेकलाय. बॉल आलाय समोरच्या दिशेने. व्ही मध्ये फटका एक्झिक्यूट केला. समोरच्या दिशेने दुसरी वेगाने कंप्लीट केली आहे. इथनं तिसऱ्या धावेचा प्रयत्न देखील नसेल. षटक क्रमांक इथनं 2 संपन्न होता. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकता ती 33 धावा. 33 वरती 1 टीम हार्दिक पॅकर्स. येस, जी मालिकावीर साठी आपण जी स्पोर्ट्स सायकल पाहता ती देखील आता इथे उपस्थित होत्या. एक भाग्यवान खेळाडू जो ही सायकल जी मालिकावीर साठी आपण पाहताय ती आज आपल्या घरी घेऊन जाईल. कोणता खेळाडू भाग्यवान असेल हे आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवरती आता नवीन बॉलर येतात. पहिलाच बॉल महेशचा ऑन साईडला डीप पण बॉल पर्यंत वेगाने पोहोचलेत. इथनं दुसरी धाव देखील वेगाने कंप्लीट केली गेली. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळतं. 2 धावांना धावफलक देखील पुढे सरकेल धावसंख्या धावफलकावरती 35. 35 धावा धावफलकावरती.
आणि ट्रॅक वरती महेशला पाहतो आपण. सिंगल आली आहे. 34 धावा धावफलकावरती. हा बॉल देखील चांगला आहे. चौतीस धावा 34 ऑन बोर्ड पाहता आपण. टीम हार्दिक पाकस ही टीम पाहता. बॉलर देखील तयार होतात आता. बॉलिंग साठी महेशला पाहतो आपण. तो चांगली बॉलिंग करतो मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस बॅटची कडा टॉप एज कॉटन बॉल फलंदाज बाद. स्वतःच्या फॉलोमध्ये कॅच देखील कॅरी केली आहे. दुसरा धक्का लागतो इथनं हार्दिक पाकर्सला. 34 वरती 2 फलंदाज बाद. नवीन बॅटर ब्रिजेश जातात मैदानाच्या आतमध्ये आता. चौथ्या क्रमांकावरती ब्रिजेश बॅटिंग साठी. 15 बॉल 26 धावायची गरज. हे इक्वेशन या मॅचचं. 15-26 महेश तयार. हा ट्रॅक पूल करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा स्वतःच्या फॉलोअर थ्रो मध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न देखील केला. बघा खेळाडू जरा पण आपली देखील आपण काळजी घ्या. कदाचित थोडीशी दुखापत देखील मयूरला निर्माण झाली आहे कारण बॅट कदाचित लागली आहे. फाय 35 धावा धावफलकावरती. सिंगलच्या मधून एक धाव ऍड होती आणि स्ट्राईक देखील ऍड होते. समोर देखील मयूर 2 षटकार एक चौकार दाखवलाय तो मयूर सज्जा. यावेळेस स्वी मध्ये समोरच्या दिशेनं फिल्डर परत पाहतच राहतील. डोक्याच्या वरनं बॉल चालला. सीमा पार. धावा मिळतील 4 चौकार. $39 39 धावा धावफलकावरती. 39 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. जवळ जवळ सामना आपला मिठीत. म्हणून तयार. फुल केला ऑन साइडला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल चालला. कार्पेट बॉल उचलतील फेकतील. दलमान 2 धावा मिळतील. 2 धावेच्या मदतीनं धावफलकावरती आता आपल्याला वाढ पाहिल्यामुळे 41 41 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. बहुधा बॉलरला बघ. षटक क्रमांक 3 चा खेळ इथनं संपन्न झाला. येस लाईव्ह टेलिकास्ट वरती तुम्ही आता पाहू शकता आपण जी या स्पर्धेतील मालिका वीर साठी जी स्पोर्ट्स सायकल ती आपण आपल्या लाईव्ह टेलिकास्ट वरती पाहता. रबर बॉलची अशी या मलंगडाच्या क्रीडा नगरीमध्ये अशी पहिली स्पर्धा आहे की मी तिथे आज सायकल पाहतो. जवळजवळ रबर बॉलच्या मी 20 ते 25 स्पर्धा केल्या. तर एका ठिकाणी कूलर देखील नव्हती. परंतु श्रद्धांजली चषक म्हटलं तर एक दमदार आयोजन असतं आणि समीर दादांच्या माध्यमातून देखील सायकल देखील आपल्याला पाहायला मिळते. खेळाडूंवरती दाखवलेले हे प्रेम त्यांचं देखील आहे आणि त्यांच्या माध्यमातून देखील ही स्पर्धा आपण एन्जॉय करता. आज घर बसल्या देखील ही स्पर्धा पाहू शकता. टेनिस क्रिकेट ग्रामीण टेनिस.in माध्यमातून ही स्पर्धा पाहू शकता. श्रद्धांजली चषक 2026 हे पर्व आपण पाहताय आणि आज पर्वातील शेवटचा दिवस अंतिम दिवस मेगा बॅटल मेगा फिनाले आपण एन्जॉय करता. मेगा फायनलचा आजचा दिवस आहे. बॉलिंग ट्रॅक वरती असे येतात ज्याने दुसऱ्या षटकामध्ये फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या ते आता आज बॉलिंग ट्रॅक वरती.
पहिलाच बॉल अजयचा स्क्वेअरच्या दिशेने ट्रॅव्हल होतो. फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतील. एक झाले कम्प्लीट. सेकंडचा कॉल दिला. सेकंड देखील वेगाने कम्प्लीट केली गेली. गुड रनिंग बिटवीन द विकेट इथं पाहायला मिळतं. 2 धावाने धावफलक देखील पुढे सरकेल. 43 धावा धावफलकावरती. अकरा बॉल 17 धावेची गरज. 11 बॉल 17. बिग हिट करण्याचा प्रयत्न. लेन चांगली आहे. ऑफ साईडचं पिचिंग देखील चांगली आहे. इथनं अजयनं देखील प्रभावित केलंय, कारण पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना अजयनं बॅटिंग देखील चांगली केली होती. आणि आता बॉलिंगसाठी सांघिक चौथं आणि वैयक्तिक दुसरं षटक फेकतो मैदानाच्या आतमध्ये. अजय फेकलाय डॉट बॉल. सुरुवात अजयनं देखील चांगली केली आपल्या स्पेलला. सेकंड स्पेल. येस, दोन्ही टीमचा कॅप्टन टॉस साठी आहे. एका बाजूला विक्ट्री नाईट्स तर दुसऱ्या बाजूला आरव 11. दोन्ही टीमच्या कॅप्टन टॉस साठी या. हलकेशाने फटका ड्राईव्ह करतात ऑन साइडला, कारण ब्रिजेशला देखील ठाऊक आहे की मयूरला स्ट्राईक देणं देखील गरजेचं आहे. इथनं कोणत्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक बॅकअप साठी नव्हते आणि 3 धावा मिळतात. 3 धावेच्या मदतीने धावफलक देखील पुढे सरकेल. 46 धावा धावफलकावरती. या ओव्हर मध्ये जर टॉस झाला, टॉस मध्ये आपण उपस्थित असले तरच टॉस केला जाईल. त्यानंतर जो कॅप्टन इथे उपस्थित असेल त्यांना टॉस विन दिला जाईल, अशा आयोजकांचे सूचना. बघा, विक्ट्री नाईस त्यांच्या अगेन्स्ट आरव 11. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती टॉस साठी या ओव्हर संपायच्या अगोदर आपल्याला टॉस साठी यायचंय. जो कॅप्टन टॉस साठी उपस्थित नसणार आहे त्याला टॉस दिला जाणार नाही, पण जो उपस्थित त्याला टॉस दिला जाईल. यावेळेस कार्पेट बॉल चाललाय. फिल्डर तैनात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. थ्रो अक्रॉस झाला होता, परंतु अजय थोडेसे खराब थ्रो पकडला अजयनं. इथनं 2 धावा मिळतात. 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकता 48 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. अजयला पाहतो आपण. अजयनं देखील कमी धावा खर्च केला. या ओव्हरमध्ये देखील अजयनं चांगले षटक फेकले मैदानाच्या आतमध्ये. मयूर आहेत स्ट्राईक एंड वरती. यावेळेस लॉंग ऑफला बॉल आलाय. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत वेगाने आलेत. हिलाच मध्ये बॉल हातामध्ये आला होता, परंतु त्यानंतर थोडासा बॉल हातातून निसटला. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. 2 धावेनं 50 कंप्लीट झाली आहे. 50 लागल्यात. 50 धावा धावफलकावरती. 60चं लक्ष होतं, तर 10 धावेची गरज आहे. येणारे 7 बॉल 10 धावेची गरज. 7 बॉल 10. 7 मध्ये 10 डिफेन्स होतील का, हा देखील प्रश्न आहे. आता 7 मध्ये 10 डिफेन्स होणं कठीण आहे या ग्रहणावरती, कारण यावेळेस ब्लॉक हॉल मध्ये फेकलाय. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं. एक झाली कम्प्लीट. सेकंडचा कॉल दिलाय. दुसरी देखील कम्प्लीट झाली आहे. दोन धावा मिळतात. 2 धावेच्या मदतीने षटक क्रमांक 4 संपन्न होतं. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 52 धावा. आता येणारे 6 बॉल विजयासाठी 8 धावेची गरज टीम हार्दिक पॅकर्सला. विक्ट्री नाईट्स आणि आरव 11. बघा, आपला शेवटचा ऑफिशियल कॉल होता. षटक देखील संपन्न झालं. आता आपल्याला जे आयोजक पॅनल्टी देतील, येस, आपण देखील या इथे टॉस साठी. येस, विक्ट्री नाईट उपस्थित नाहीये, तर आम्ही आयोजकांच्या माध्यमातून आम्हाला सूचना मिळते की आरव 11 ला टॉस विन दिला जातं. आरव 11 या टीमला टॉस विन दिला जातोय, कारण जवळजवळ सेकंड इनिंग देखील कम्प्लीट होत आली आहे, तरी देखील संघ पोहोचला नाहीये. कॅप्टन देखील पोहोचला नाहीये टॉस साठी. तर समीर दादा असं सांगतात की आरव 11 या टीमला टॉस विन दिला जाईल. विजय बॉलिंग ट्रॅक वरती. हलक्याच्या फटका ड्राईव्ह करतात ऑन साइडला. फिल्डर पोहोचतात. बॉल पण थोडस खराब क्षेत्ररक्षण तिथनं पाहायला मिळतं. 2 धावा मिळतात. 2 धावेच्या मदतीनं
धावसंख्या 2 ने पुढे संकेल. ब्रिजेश स्ट्राईक एंड वरती. हलकशा फटका ड्राईव्ह करतात. सॉफ्टवेअरने फटका ड्राईव्ह केला. स्वतःच्या फॉल्ट म्हणजे बॉलची अडवणूक देखील केली गेली. एक धाव तुम्ही इथं थांबू शकत नाहीये. आता येणारे 4 बॉल आणि 5 धावेची गरज. 4 बॉल 5. ह्यावेळेस आडव्या बॅटनं प्रहार केलाय. समोर बॉल चालला डीप पॉइंट मध्ये. फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतात. 2 धावा देखील इथनं मिळतात. 2 धावेच्या मदतीने आता धावफलक जाऊन पोहोचलाय 57 धावेवरती. आता 3 धावेची गरज. 3 बॉल 3 रन बॉल इक्वेशन आपण पाहता. जवळ मयूर आघाडीला गेलाय. एक हाती किल्ला मयूरने देखील लढवलाय, कारण मयूरनं चांगली बॅटिंग केली मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉल 3 ची गरज. 3 बॉल 3. बॉलर विजय तयार. बिग हिट केलाय. एम एस धोनी स्टाईल सामना फिनिश देखील केलाय मयूरनं आणि इथनं सामना जिंकलाय. हार्दिक पाकर्सना आपलं हार्दिक अभिनंदन. आणि हार्ड लक टफ लक टीम तरुण 11. यस, या सामन्याचे सामनावीर मॅन ऑफ द मॅच मयूर ठरतात. मॅन ऑफ द मॅच. यस, मयूर या आपण मॅन ऑफ द मॅच साठी.